तळोदी येथे 4 जुलै 2025ला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या भेटीदरम्यान नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे, नायब तहसीलदार उमेश कावळे, पंचायत समिती नागभीडच्या गटविकास अधिकारी स्नेहलताई लाड व एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी शीला गेडा, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग तसेच विविध विभागाचे अधिकारी दौऱ्याच्या वेळी हजर होते। यावेळी विविध योजनेतून बांधकाम करण्यात आलेल्या कामाची पाहणी करण्यात आली। विशेष म्हणजे शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन कंपोस्ट खत निर्मिती करून बचत गटाच्या माध्यमातून तो लोकांना उपलब्ध करून देणार आहे। सन 2021-22च्या दरम्यान 71 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी कंपोस्ट खत निर्मिती केंद्र उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे। या कामाला जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला निधी उपलब्ध झाला। त्या माध्यमातून हा प्रकल्प उभा करण्यात आला। त्याबद्दल उपसरपंच राजेश घिये यांनी जिल्हाधिकारी व शासनाचे आभार मानले। यावेळी विविध विभागाचे पदाधिकारी तसेच गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते। यावेळी या परिसरात पत्रकार संघ, बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। पाहूया आमचे प्रतिनिधी परिमल मदनकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची घेतलेली ही मुलाखत। आपण बघत आहात CTV न्यूज, हर कदम खबर की ओर। आज नुकताच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य विनय गौडा GC यांचा तळोदी बाळापूर येथे दौरा झाला। तळोदी येथील अंगणवाडी येथे यांचा भेट झाली आणि त्यानंतर तळोदी बाळापूर ग्रामपंचायतच्या वतीने आज इथे कंपोस्ट खत तयार केले जाते। त्यासाठी इथे शासनातर्फे 2 शेड निर्माण केलेले होते। त्यासंबंधी आपण तळोदी ग्रामपंचायतचे जे सचिव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडनं ही माहिती घेऊया। सांगू शकता सर याच्या संबंधी की एकूण याला खर्च किती आलेला आहे आणि हा कशासाठी आणि कधीपर्यंत सुरुवात होईल याची? याला सन 21-22 मध्ये घनकचरा व्यवस्थापन या हेडखाली स्वच्छ भारत मिशन आणि 15वा वित्त आयोग या 2 योजना मिळून या शेडचं निर्माण झालेलं आहे। या शेडची अंदाजपत्रकी किंमत अंदाजे 71 लाख रुपये होती। त्यापैकी 30% निधी हा 15वा वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीचा वाटा होता, तो सुद्धा खर्च झालेला आहे सन 22-23 मध्ये आणि हे काम जवळपास 99% पूर्ण झालेलं आहे। आणि आता सध्या या शेडमध्ये कचऱ्याचं विलगीकरण, ओला कचरा आणि सुका कचरा आणि इतर जो काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यासाठी इथं हे आपलं तयार करण्यात आलेलं आहे। आणि याची प्रक्रिया अवघ्या बचत गटा या प्रक्रियेसाठी त्रिवेणी बचत गटाची निवड करण्यात आलेली आहे आणि या बचत गटाच्या मार्फतीने आपल्या कचरा विलगीकरणाचं काम 15 जुलैपासून आम्ही सुरू करणार आहोत। नक्कीच सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणून घेऊया आपण तळोदी बाळापूरचे सरपंच, उपसरपंच राजूभाऊ घिये यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। तर हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन 21-22 मध्ये मंजुरी मिळालेले 71 लाखाची। त्यानंतर याचं काम जलद गतीने सुरू होता व आता ते पूर्णत्वास आले। 99% इथं काम पूर्ण झालेले आहेत। त्याच्यानंतर प्रक्रिया होती की बचत गटांना हा काम करण्याची संधी देण्यात यावी। आम्ही ग्रामसभेमध्ये त्रिवेणी बचत गटाची निवड करण्यात आली व त्यांना हा काम आता आम्ही सोपवण्यात येत आहे। यामध्ये ग्रामपंचायतचा वाटा आहे। ग्रामपंचायत कचरा संकलन करून इथं आणणार आहे, त्याच्यानंतर ती प्रक्रिया पार पडणार आहे व ती खत म्हणून लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ही निधी मंजूर करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद असो, आमचे कलेक्टर साहेब यांच्या वारंवार सूचनेनुसार हा काम पूर्णत्वास आले, त्यांचा मी आभार मानतो। धन्यवाद। अधिकची माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। कॅमेरामॅन गोकुळ पाकमुळे सोबत परिमल मदनकर न्यूज।